नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर अनअकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी भूषण धूत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, होप दिवसेंदिवस रोज आपण डिस्कशन करत आहोत इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनच्या पॅसेजचं. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की 2018चे आपण पॅसेज बघितले होते आणि आता आपलं फक्त एकच कॉम्प्रिहेन्शनवरती एकच आपलं काय पॅसेज उरलेला आहे जो आयोगाचा आलेला आहे. ठीक आहे, याच्या नंतरच्या लेक्चर्समध्ये आपण जे आयोगाचे सोडून बाकीचे जे काही पॅसेज आहेत त्याचे मी तुमचे 4-5 लेक्चर घेणार आहेत आणि त्यातनं आपण इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनला डेव्हलप करण्याचा काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. ओके, तर मित्रांनो 2019चा हा पेपर आहे. सो 2019 मध्ये हा जो काही पॅसेज आला होता, जर का आपण ऑब्झर्व केलं तर 2018च्या कम्पेअरमध्ये हा 19चा पॅसेज थोडा अवघड आहे, पण 2016 सारखा पण नाही आहे तो. 2016 किंवा 17 सारखा 2018पेक्षा थोडा अवघड आहे. अवघड म्हणजे मेन काय काय लेंथ खूप जास्त आहे, म्हणजे फार मोठा पॅसेज आहे. इन टर्म्स ऑफ लेंथ इट्स अ व्हेरी बिग पॅसेज. सगळ्यात म्हणजे मला वाटतं की इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनमध्ये इतका मोठा पॅसेज आजपर्यंत कधीच आला नाही, इतका लेंथी पॅसेज कधीच आला नाही. यावरती सेम प्रश्न थोडे मीडियम लेवलचेच आहेत, त्याचं काही एकदम अवघड वगैरे प्रश्न नाही आहेत. सो दिज आर द मीडियम लेवल क्वेश्चन्स. बट फक्त इश्यू हाच आहे की जे तुम्ही जर का बघितलं याच्यामध्ये तर लेंथ खूप जास्त आहे, मग इतक्या कमी वेळेमध्ये थोडं सोडवणं अवघड होऊन जातं. ठीक आहे मित्रांनो, जसं की मी प्रत्येक लेक्चरला सांगतो की हे जे पॅसेज आहेत हे तुम्हाला माझ्या तसं तर 2000 याची ऑलरेडी PDF तुमच्याकडे असेलच आयोगाची. सो त्याला 2019चा प्रश्न क्रमांक 46 ते 50 बघा. किंवा तुम्हाला असेच काही आणखी पॅसेजेस वगैरे हवे असतील तर माझं टेलिग्राम चॅनल आहे. सो त्याचं नाव आहे CSAT_भूषण. हे माझं टेलिग्राम चॅनल आहे. सो CSAT_भूषण हे टेलिग्राम चॅनल आता तुम्ही जॉईन करून घ्या. सो त्यातनं तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो. ओके, सो रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन ऑन द बेसिस ऑफ कंटेंट ऑफ द पॅसेज. आणि त्या पॅसेजच्या कंटेंटच्या बेसिसवरती तो काय म्हणतो की पॅसेज केअरफुली बघा आणि पॅसेजच्या कंटेंटच्या बेसिसवरती प्रश्नांची काय द्या, उत्तरं द्या. ओके, हां. लँग्वेज इज ट्रान्समिटेड कल्चरली. सो लँग्वेज जे तो म्हणतो कल्चर थ्रू का होते, ट्रान्समिट होते. ओके, सो हा पहिला मुद्दा त्यांनी म्हटलं की लँग्वेज ट्रान्समिटेड कल्चरली दॅट इट इज लर्न. आणि अशा प्रकारेच ती शिकल्या जाते. कशी, कल्चरच्या थ्रू ट्रान्समिट होऊन ती शिकल्या जाते. टू अ लेसर एक्सटेंट इट इज टॉट. कमी एक्सटेंटमध्ये ती शिकवल्या जाते. वेन पॅरेंट्स फॉर एक्झाम्पल डेलिबरेटली इनकरेज देअर चिल्ड्रन टू टॉक अँड टू रिस्पॉन्ड टू टॉक, करेक्ट देअर मिस्टेक्स अँड इनलार्ज देअर व्होकॅबलरी. सो सहसा जे आपले आई वडील वगैरे असतात, पॅरेंट्स असतात, ते काय करतात, ते आपल्या मुलांना नेहमी इनकरेज करत असतात की त्यांनी काय बोलायला पाहिजे, बरोबर. सो बोलायला पाहिजे, त्यांचे चुका ज्या आहेत भाषेमध्ये त्या सुधारवल्या पाहिजेत आणि व्होकॅबलरी त्यांचे शब्दार्थ जे आहेत ते काय केले पाहिजेत, त्यांनी वाढवले पाहिजेत. ओके, सो त्यांची संपदा जी आहे ती काय केली पाहिजे, वाढवली पाहिजे. बट इट मस्ट बी emphasized that children very largely acquire their first language by grammar construction. ओके, परंतु या गोष्टीवरती आपण भर दिला पाहिजे. दॅटनंचं वाक्य काय असतं महत्त्वाचं, चिल्ड्रन व्हेरी लार्जली एक्वायर देअर फर्स्ट लँग्वेज बाय ग्रामर कन्स्ट्रक्शन. सो ग्रामर व्याकरणामधली व्याकरण फ्रेमिंग करून जी पहिली लँग्वेज विद्यार्थी शिकतात दॅट इज फ्रॉम द एक्सपोजर टू द रँडम कलेक्शन ऑफ युटरेन्सेस. ओके, सो डिफरंट जे काही युटरेन्सेस असतात. ओके, सो रँडम कलेक्शन ऑफ व्हॉट, युटरेन्सेस कडनं काय होतं. सो पहिली जी काही जी काही ही आहे, बरोबर ना. सो जी बोलण्याची जी आहे डिफरंट जे काही कलेक्शन्स आहेत, बोली जे आहे डिफरंट आहेत, त्या जे काही काउंटर करतात तीनच ते पहिल्यांदा शिकतात. तो युटरन्सेस म्हणजेच काय, बोलणे. व्हॉट इज क्लास्ड ॲज अ लँग्वेज टीचिंग इन अ स्कूल आयदर रिलेटेड टू द सेकंड लँग्वेज ॲक्विजिशन. आणि आता पहिलं लँग्वेज ॲक्विजिशन काय तो म्हटलं की ते हे की डिफरंट एक्सपोजर त्यांना जे काही भेटतं डिफरंट बोलण्यावरनं आणि त्यातनं ते पहिल्यांदा भाषा शिकतात. नंतर सेकंड काय की जेव्हा तुम्हाला भाषा शिकवली जाते शाळेमध्ये, बरोबर ना, तर दॅट इज अ सेकंड लँग्वेज ॲक्विजिशन आहे. इन सो फार ॲज इट कन्सर्न्स दॅट द प्युपिल्स फर्स्ट लँग्वेज इन द मेन डायरेक्टेड ॲट द रीडिंग अँड रायटिंग अँड द स्टडी ऑफ लिटरेचर, फॉर्मल ग्रामर अँड अलिक स्टँडर्ड्स ऑफ करेक्टनेस विच मे बी नॉट बी दोज ऑफ ऑल प्युपिल्स रिजनल ऑर सोशल डायलेक्ट. सो पीपलच्या विद्यार्थ्यांच्या काही सोशल आणि रिजनल डायलेक्टमध्ये तिथनं ते शिकत नाहीत, बरोबर आहे ना.
ऑल ऑफ वॉट गोज अंडर द टायटल ऑफ लँग्वेज टीचिंग, हे सगळं कशाच्या टायटलमध्ये, लँग्वेज टीचिंगच्या याच्यामध्ये येतं शाळेच्या. ओके, प्री सपोजेस अँड रिअलाइज ऑन द प्रायर नॉलेज ऑफ द फर्स्ट लँग्वेज. पण हे जे काही त्याचं सगळं अंडरस्टँडिंग आहे, जे काही त्याला शाळेतनं भेटतं वगैरे, तर हे त्याचं जे काही प्रायर नॉलेज आहे, याच्या आधीचं जे काही नॉलेज आहे विद्यार्थ्याचं, बरोबर आहे ना. सो ॲज अ फर्स्ट लँग्वेज म्हणून त्यांनी डिफरंट जे काही युटेरेन्सीस, डिफरंट बोलण्यावरनं त्यांनी त्या गोष्टी शिकलेल्या असतात, त्याच्यावरनंच इन जनरल तो ह्या गोष्टी काय करत जातो, एक्वायर करत जातो. नेक्स्ट आता सेकंड पॅरा लिहूया. इफ लँग्वेज इज ट्रान्समिटेड ॲज अ पार्ट ऑफ कल्चर, जर एका कल्चरच्या नुसार जर लँग्वेज ट्रान्समिट झाली, ओके, सो एका संस्कृतीप्रमाणे जर का लँग्वेज ॲज अ संस्कृतीच्या पार्ट म्हणून लँग्वेज जर का ट्रान्समिट झाली, इट इज नो लेस टू दॅट कल्चर ॲज अ होल ट्रान्समिटेड व्हेरी लार्जली थ्रू द लँग्वेज. पण तो म्हणतो की एका प्रकारे जर आपण बघितलं तर पूर्ण संस्कृती ही सुद्धा काय आहे, भाषेद्वारे काय केली जाते, ट्रान्समिट केली जाते. सो कल्चर मे बी ट्रान्सलेट थ्रू द लँग्वेज इन सो फार ॲज एक्सप्लिसिटली टॉट, जसं की तुम्हाला शिकवलं जातं. ओके, हां, सो इन जनरल तो म्हणतो की जरी लँग्वेज ॲज अ पार्ट ऑफ कल्चर म्हणून ट्रान्सफर केलं जातं, पण दुसरी गोष्ट भाषेद्वारे काय संस्कृती ही काय केली जाते, जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर केली जाते. ओके, द फॅक्ट दॅट ह्युमन काइंड हॅज अ हिस्ट्री इन द सेन्स दॅट ॲनिमल डू नॉट, आणि म्हणूनच काय की ह्युमन काइंडला काय आहे, एक इतिहास आहे. का, कारण तो बोलू शकतो म्हणून, बरोबर आहे. आणि ॲनिमल डू नॉट एंटायरली द रिझल्ट ऑफ लँग्वेज, बरोबर आहे ना. आणि इतिहास का, प्राण्यांना कोणता इतिहास नाही आणि मानवाला इतिहास का आहे, याचं कारण आहे तो म्हणतो कारण माणूस हा भाषा बोलू शकतो, माणसाला काय आहे, भाषा आहे, बरोबर आहे ना. मग तो जेव्हा बोलतो त्या बोलण्या थ्रू त्याचा इतिहाससुद्धा काय होतो, म्हणून त्याला इतिहास आहे, कारण तो बोलण्या थ्रू त्याची संस्कृती जी आहे ती ट्रान्सफर झालेली आहे आणि याच्या बोलण्या थ्रू ॲनिमलची झालेली नाही आहे, बरोबर आहे ना. असं म्हणून इन जनरल हाच मेन काय डिफरन्स आहे. सो फार ॲज द रिसर्चर्स कॅन टेल, ॲनिमल रन थ्रू द स्पॉन्टॅनियस इमिटेशन. सो इन जनरल सो रिसर्चर्सने सांगितलेलं की ॲनिमल्स जे प्राणी मात्र आहेत ते कशा थ्रू शिकतात, सो स्पॉन्टॅनियस इमिटेशन जे आहेत त्याच्यातून शिकतात. सो थ्रू इमिटेशन टॉट बाय अदर्स ॲनिमल्स. सो अदर ॲनिमल्स आहेत त्यांच्या इमिटेशननी जे काही टीच केले त्याच्या थ्रू ते शिकतात. This does not exclude the परफॉर्मन्स एक्वायर कॉम्प्लेक्स पीसेस ऑफ द कल्चर. सो कल्चर म्हणजे काय, सो सगळे कोणते एक कल्चर नाही, सगळ्या कल्चरचं काय मिक्सअप होऊन जातो त्याच्यामध्ये, बरोबर ना. आणि त्यातनं आपण भाषेचं काय होतं, स्प्रेड आउट होतं. बट द इम्पॉर्टन्स ऑफ लिंग्विस्टिक मॅनिफेस्टेशन ऑफ द सोशल स्टेटस अँड सोशल हायरार्कीज इज नॉट लॉस्ट ऑन ॲस्पिरंट्स पर्सनल ॲडव्हान्समेंट अँड स्ट्रॅटिफाईड सोसायटीज. परंतु हे काय की त्यांच्या पर्सनल ॲडव्हान्समेंट अँड स्ट्रॅटिफाईड सोसायटीवरती ही गोष्ट काय डिपेंडेंट नाही. द डेलिबरेट कल्टिवेशन ऑफ ॲप्रोप्रिएट डायलेक्ट. सो डेलिबरेट कल्टिवेशन, ॲप्रोप्रिएट जे काय डायलेक्ट आहे त्याचं काय कल्टिवेशन आहे, बरोबर आहे. सो डेलिबरेट कल्टिवेशन आहे ऑफ द ॲप्रोप्रिएट डायलेक्ट. अगेन डायलेक्ट म्हणजे काय, बोलीभाषा, बरोबर आहे ना. सो डायलेक्ट म्हणजे काय, एक ॲप्रोप्रिएट डायलेक्ट जी आहे बोलीभाषा. जसं म्हणजे काय, मराठी आहे, पण मराठी जी आहे ती कोकणामध्ये वेगळी बोलली जाते, विदर्भात वऱ्हाडी वेगळी बोलली जाते, खानदेशमध्ये खानदेशी एक वेगळी बोलली जाते. सो हे जे आहेत हे त्यांचे काय मराठी भाषेचे डायलेक्ट आहेत. सो भाषा आणि डायलेक्टमध्ये फरक काय, तर भाषा आता सगळ्यांची, कोकणाच्या लोकांची पण जी कोकणी भाषा सोडली तर कोकणामध्ये जे काही मराठी बोलतात त्यांचं एक लँग्वेज बोलण्याचा टोन वेगळा आहे. अगेन पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांचा, सातारा सांगली साईडच्या लोकांचा वेगळा आहे. अगेन मराठवाड्याच्या लोकांचा वेगळा आहे, विदर्भाच्या लोकांचा वेगळा आहे, खानदेशच्या लोकांचा वेगळा आहे. तर भाषा मराठीच बोलतात ते, पण ती इंडियन त्यांचा जो डायलेक्ट आहे, बोलण्याचा जो काही डायलेक्ट आहे तो काय वेगळा आहे. हां, इन दिस लेक्सिकल ग्रॅमॅटिकल आणि, तर या लेक्सिकल ग्रॅमॅटिकल आणि काय फोनोलॉजिकल फीचर्समध्ये हॅज बीन द सेल्फ इम्पोज टास्क ऑफ मेनी पर्सन्स टू बी बेटर देमसेल्फ. म्हणून आता या फीचरमध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे, प्रत्येकाला काय म्हणायचं आहे, चांगलं म्हणायचं आहे, बरोबर. प्रत्येकाला काहीतरी स्वतःला बेटर करायचं आपल्या सोसायटीमध्ये. अँड बट ऑफ द अनकाइंड रेडिकल्स ऑन द पार्ट ऑफ पर्सन ऑलरेडी फिलिंग देमसेल्फ सो ॲक्वायर देअर सोशल स्टेटस. आणि प्रत्येकाला काय करायचं आहे की सोसायटीमध्ये मोठं स्टेटस पाहिजे, बरोबर आहे. सो अनविल एनी चेंज इन माइंड, जरी त्याला काही चेंज करायचं असेल तरी त्याला काय सोसायटीमध्ये मोठं स्टेटस अचीव करायचं असतं प्रत्येकाला. मच ऑफ द कॉमेडी इन द जॉर्ज बर्नार्ड शॉ पॅग्मेलियॉन फर्स्ट परफॉर्मन्स 1930 अँड सबसिक्वेंट फिल्म अँड अडॅप्टेशन. सो जॉर्ज बर्नार्ड शॉ जे आहेत, सो त्यांचे पॅग्मेलियॉन हे जे काही त्यांचं हास्य नाटक आहे, सो त्याच्यामध्ये याच्यामधली कॉमेडी बरीच आलेली आहे. ओके, सो टर्न्स ऑन एलिझा डिलॉइट म्हणून एक कोणीतरी त्यात काय पात्र होतं. अँड नीड टू अनलर्न हर नेटिव्ह कोकणी. सो तिला काय करायचं, तिथं नेटिव्ह कोकणी जी आहे
ती काय स्टडी करत होती. ओके, सो मग आता जर का तुम्ही याच्यामध्ये बघितलं, सो ती म्हणजेच आता याच्यामध्ये काय, तो नेटिव्ह कुकणी म्हणजे काय की तिथलं नेटिव्ह काय लँग्वेज, बरोबर ना. सो तिथला जो डायलेक्ट जो होता, बरोबर ना. सो तिथले नेटिव्ह कुकणी ती स्टडी करत होती, बरोबर ना. हा असं नेटिव्ह कुकणी, पण तिला सोडावी लागेल असं त्याच्यात सांगितण्यात आलं होतं. इफ शी हॅज टू राईज इन अ सोशल स्केल, तर तिला सांगितलं तुझी ती काही लोकल लँग्वेज आहे ती सोड आणि एक स्टँडर्ड लँग्वेज तू यूज कर. सो म्हणून असं तिला सांगण्यात आलं होतं की जर तिला काय सोशल स्टेटसमध्ये काय करायचं असेल, वर जायचं असेल तर. ओके, हां. सो कल्चरली सबसिक्वेंटली डिटरमाइन द टॅबूज प्ले अ पार्ट इन ऑल दिस. आणि याच्यामध्ये काय की सोशल आणि कल्चरल जे काही टॅबूज जे काही निषिद्ध गोष्टी आहेत त्यासुद्धा काय मोठ्या प्रमाणामध्ये, टॅबूज म्हणजे काय निषिद्ध गोष्टी, याच्यामध्ये भाग घेतात. पर्सन डिझायरस ऑफ मुव्हिंग ऑर डाऊन, अप ऑर डाऊन. सो जे पर्सन डिझायरस असतात वरती जाण्यासाठी किंवा काय खाली घेण्यासाठी सोशल स्केल्समध्ये, ओके, हॅड टू लर्न व्हॉट वर्ड टू यूज. ओके, सो त्यांनी शिकलं पाहिजे की काय आपण शब्द काय वर्ड काय यूज करू शकतो, अँड व्हॉट टू अवॉइड, आणि काय शब्द आपण काय करू शकतो अवॉइड करू शकतो. ओके, दे आर एक्सेप्टेड अँड टू बी बिलॉंग इन देअर न्यू पोझिशन. सो म्हणजेच ते काय त्याच्या याच्या पोझिशनमध्ये काय एक्सेप्टेड होतील त्याच्या नवीन पोझिशनमध्ये. हां, द सेम कन्सिडरेशन अप्लाय टू द चीटिंग वन्स लँग्वेज. ओके, जो सेम वे सेम हे जे काही कन्सिडरेशन्स आहेत म्हणजे हे ज्या काही त्यांनी बाबी सांगितलेल्या आहेत याच कशामध्ये रोल्स जो म्हणतो हे करतायत की चिटिंग इन द वन्स लँग्वेज. ओके, अँड ॲज टू चेंजिंग वन्स डायलेक्ट, आणि याच्यामधनंच ते काय करतात कोणाची डायलेक्ट काय करतोय चेंज होते. लँग्वेज चेंजिंग इज हार्डर फॉर द इंडिव्हिज्युअल. सो लँग्वेज चेंजिंग जे आहे ते इंडिव्हिज्युअलला काय थोडं टफ आहे, आणि जनरली अ रेअरर ऑकरन्स, आणि ही जनरली हे ऑकरन्स कसे रेअरर ऑकरन्स आहे, बट इट इज लाईकली टू बी वाईड स्प्रेड. परंतु याला आता वाईड स्प्रेड करण्याची काय गरज आहे इन एनी मास इमिग्रेशन मुवमेंट. सो कोणत्याही आता मास इमिग्रेशन मुवमेंटमध्ये याला काय वाईड स्प्रेड करण्याची गरज आहे. इन द 19th and 20th centuries द इगरनेस with which immigrants and the children of the immigrants from a continental Europe living in the USA, okay, learn. सो इन जनरल सध्याचा जर काही इमिग्रेशन इरा आहे, बरोबर आहे ना. सो त्याच्यामध्ये 20th century 19th and 20th century आहे, तिथे मोठ्या प्रमाणात इमिग्रेशन झालेलं आहे. ओके, आणि याच्यामध्ये काय की इमिग्रंट्स अँड द चिल्ड्रन्स ऑफ द इमिग्रंट्स फ्रॉम युरोप, कॉन्टिनेंटल युरोपमधले जे इमिग्रंट चिल्ड्रन्स आहेत ते युनायटेड स्टेटला, ओके, त्यांनी शिकले, इन्सिस्टेड ऑन द स्पीकिंग इंग्लिश ॲज अन इलिस्ट्रेशन ऑफ द रिअलायझेशन दॅट इंग्लिश वॉज अन लिंग्विस्टिक बॅच फुल मेंबरशिप इन देअर न्यू होमलँड. ओके, सो त्यांना माहिती शिकले का इंग्लिश, कारण ते डिफरंट रिजनमधून आले होते, त्यांच्या भाषा काय होत्या वेगळ्या होत्या. परंतु जेव्हा ते अमेरिकेला आले त्यांना लक्षात आलं की त्यांना जर टिकून राहायचं असेल तर आपली इथे नवीन काही लँड आहे याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल इंग्लिश शिकावीच लागेल, आणि म्हणून त्यांनी काय केलं इंग्लिश शिकली. ओके, ॲट द टाईम, ओके, सो ॲट द टाईम आता सध्याच्या तो म्हणतोस की सध्याच्या कालामध्ये, सो ॲट द टाईम वेन कंट्री वॉज प्राऊड टू बी कन्सिडर हिमसेल्फ. ओके, सो सध्या द मेल्टिंग पॉट विच पीपल डायवर्स लिंग्विस्टिक अँड कल्चरल ओरिजिन्स वुड बिकम द सिटीजन ऑफ युनिफाईड कम्युनिटी. सो सध्या काय होतं ते म्हणतं की डिफरंट कम्युनिटीजचे लोक आहेत जे, बरोबर ना. सो ते आज त्याचे सगळे सोबत येऊन काय झाले एक कम्युनिटी मेंबर झालेले आहेत. द रिव्हर्स मुवमेंट, पण आता रिव्हर्स मुवमेंट झालेली आहे. पहिले लोकांनी काय केलं की एकत्र यासाठी आपल्याला इथे नवीन लँड आहे तर नवीन भाषा शिकायला लागली, म्हणून सगळ्यांनी काय शिकलं, सगळ्यांसाठी कॉमन लँग्वेज ती काय ठरली इंग्लिश ठरली. टिपिकली बाय द थर्ड जनरेशन इमिग्रंट्स, बरोबर आहे ना. परंतु आता सध्या थर्ड जनरेशन इमिग्रंटची जी काही थर्ड जनरेशन आहे त्यांच्यामध्ये एक रिव्हर्स हे लागलेली आहे. सो मॅनिफेस्टेशन ऑफ द कन्सर्न टू बी द कॉन्टॅक्ट अगेन विथ द ॲन्सेस्टर लँग्वेज, आणि ते आणखी जी थर्ड जनरेशन आहे त्यांची ती आता आणखी ॲन्सेस्टर किंवा पूर्वजांची भाषा शिकण्याचा काय करतायत प्रयत्न करत आहेत. तर अशा प्रकारे हा पूर्ण एक इन्फॉर्मेशन बेस्ड पॅसेज होता. इथे पण लेखकाने काय चुकीचं काय बरोबर असं कोणतंही मत दिलेलं नाही. सो दॅट इज ऑल्सो अ इन्फॉर्मेशन बेस्ड पॅसेज. सो दॅट इज अन इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज. ओके, सो पूर्ण एक जनरल याच्यावरती आधारित हा काय पॅसेज. सो दॅट इज नथिंग बट दिस इज अन इन्फॉर्मेटिव्ह बेस्ड पॅसेज आहे. हां, मग आता इथे सगळ्या त्यांनी बाबी सांगितलेल्या आहेत. मग याच्यामध्ये मुख्य मुद्दा कोणता येईल, बरोबर ना. सो व्हॉट विल बी द मेन सेंट्रल थीम ऑफ दी पॅसेज. ओके, सो याच्यामध्ये मुख्य मुद्दा कोणता येईल आणि सगळ्या गोष्टी काय होतील ते आपण बघूयात की काय काय प्रश्न आहेत. मेनली एक लक्षात कॉन्टेक्स्ट तुमच्या लक्षात आला असेल की लँग्वेजचं इम्पॉर्टन्स काय आहे हे त्यांनी सांगितले, आणि मनुष्य भाषा कशी शिकतो याच्याबद्दल हा पूर्णतः काय आहे
पॅसेज आहे. सो आपण पॅसेज वाचता याच्यावरती आलेले आहे की 5 पेक्षा खूप लेंदी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की खूप वेळ जाईल तुमचा वाचता क्षणी. काही टर्मिनॉलॉजीज पण खूप टफ आहे, कारण हा काही पॉलिटी इकॉनॉमिक्सबद्दल पॅसेज किंवा हिस्ट्रीबद्दल नाही की आपल्याला लवकर अंडरस्टँड होईल. पॅसेजसुद्धा खूपच अवघड हा पॅसेज आहे. ओके, सो अगेन आय विल टर्म दिस इज ऑल्सो अ फिलॉसॉफिकल पॅसेज. सो अगेन हा सुद्धा पॅसेज कशामध्ये, फिलॉसॉफीमध्ये येणार आहे. मग आता आपण जर का याच्यामध्ये बघितलं तर या फिलॉसॉफिकल पॅसेजमध्ये आपण पुन्हा सुरुवात करूया त्याच्यामध्ये. ओके, सो नाव वी विल राईट. तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल. अगेन मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, सो ते सुद्धा काय करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. आता मित्रांनो, मी ज्या चॅनलच्या थ्रू तुमच्याशी आता संवाद साधू शकतो आहे, सो दॅट इज अनअकॅडमीचं हे पोर्टल आहे, अनअकॅडमी. ओके, सो यांनी मला मदत केली की तुमच्यापर्यंत पोहोचता येईल, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. सो अनअकॅडमीचे असेच बरेच कोर्सेस आहेत, तर ते अगेन GS आणि CSAT पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे कोर्सेस आहेत. सो ते त्याचे एका वर्षाची जी काही फी आहे ती 7,000 रुपये आहे. आणि जर तुम्ही भूषण CSAT हा जर का कोड तिथे यूज केला सबस्क्रिप्शन घेताना, तर तुम्हाला 10% त्याच्यावरती डिस्काउंट भेटू शकतो. अगेन मित्रांनो, 1 इयर फॉर 7,000 रुपीज. याच्यामध्ये सुद्धा जर का तुम्ही बघितलं तर त्यांचे 2 मंथ्स, 3 मंथ्स, 6 मंथ्स असे सुद्धा काय पॅकेजेस आहेत, तर तुम्ही ते सुद्धा पॅकेज काय करू शकता, घेऊ शकताय. ठीक आहे मित्रांनो. हां, चला मग आता आपण घेऊयात. सो 46 चिल्ड्रन लार्जली एक्वायर्ड देअर फर्स्ट लँग्वेज फ्रॉम. ओके, सो चिल्ड्रन जे मुलं जे आहेत त्यांनी त्यांची फर्स्ट लँग्वेज जी आहे ती लार्जली कशा थ्रू एक्वायर केलेली असते. सो इथे जर का आपण पॅसेजमध्ये गेलो तर त्याने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, सो चला पॅसेजमध्ये आपण जर का गेलो, सो तो म्हणतो की काय, सो पॅरेंट्स वगैरे त्यांच्या मुलांना वगैरे त्या गोष्टी काय करतात, शिकवण्याचा काय करतात, प्रयत्न वगैरे करतात. पण इथे बघा त्यांनी म्हटलं आहे दॅट चिल्ड्रन व्हेरी लार्जली एक्वायर देअर फर्स्ट लँग्वेज बाय ग्रामर कन्स्ट्रक्शन फ्रॉम द एक्सपोजर टू अ रँडम कलेक्शन ऑफ युटरन्सेस. सो ग्रामर इंजन बरोबर आहे ना, सो त्याच्यामध्ये ग्रामर कंपोजिशन जे आहे आणि मग काय की कन्स्ट्रक्शन ऑफ द एक्सपोजर फ्रॉम द लॅटर युटरन्सेस जे, तर त्याच्यामुळे त्यांना जे काही हे आलेलं आहे दॅट दे एन्काउंटर. सो जे काही बोली आहेत बरोबर ना, सो जे काही बोली आहेत, सो व्हॉट क्लास्ड ॲज अ लँग्वेज टीचिंग. ओके, सो याच्यामध्ये त्यांना ही गोष्ट अचीव केलेली आहे. करेक्ट. सो त्याच्यामध्ये म्हणून बाय लर्निंग वर्ड्स म्हणता येईल का आपल्याला, नाही. इन अ क्लासरूम म्हणता येईल का, नाही. सो बिकॉज ऑफ देअर पॅरेंट्स एन्करेजमेंट, पॅरेंटच्या एन्करेजमेंटमुळे पहिली भाषा, तर पॅरेंट्स एन्करेज काय प्रयत्न करतात, पण पहिली भाषा तर तिथनं शिकत नाहीत. पहिली भाषा जे डिफरंट युटरन्सेस आहेत त्यांच्याकडनं काय होतात ते शिकतात. सो म्हणून तुमचं बेटर आन्सर काय होणार, सो थ्रू द एक्सपोजर दे गेट टू द डिफरंट लँग्वेज युटरन्सेस. सो जे काही एक्सपोजर त्यांना डिफरंट लँग्वेज युटरन्सेसकडनं भेटलेलं आहे त्याच्यामुळं ती ते गोष्ट शिकतात. सो 46चं उत्तर काय होणार, पर्याय क्रमांक 3. सो 46चं काय होणार, ऑप्शन नंबर डी. सो 46 इज डी. देन चूज द करेक्ट ऑप्शन. सो निश्चित पर्याय त्याच्यामध्ये निवडा. ओके, सो व्हॉट इज एन करेक्ट ऑप्शन, पीपल इन हायर सोसायटी लाफ्ड ॲट. ओके, सो हायर सोसायटीचे जे काही लोक आहेत ते कशाकडे हसतात. ओके, सो कशाकडे हसतात, सो चला बघूयात. सो पीपल हू डू नॉट वॉन्ट टू एनी चेंज, सो ज्यांना काहीच चेंज नाही पाहिजेत तशा लोकांकडे बघून हसतात का ते, नाही. हां, पीपल हू ट्राय टू बेटर देमसेल्फ बाय अप्रोप्रिएटिंग देअर लँग्वेज इन इट्स फिनॉमिनिकल ग्रॅमॅटिकल अँड व्होकॅब्युलरी फीचर्स. येस, सो यांच्याकडे ते लोक काय हसतात की जे लोक काय करतात, ट्राय करतात की त्यांची लँग्वेज काय व्हावी, सुधरवावी. ओके, सो दॅट इज इन द वे. सो बेटर देमसेल्फ लँग्वेज इन इज फिनॉमिनिकल ग्रामिकल अँड द व्होकॅब्युलरी फीचर्स. ओके, सो फिनॉमिनिकल ग्रामिकल आणि व्होकॅब्युलरी फीचर्सकडे ते बघतात त्याच्यामध्ये बरोबर. सो हायरार्कीज याच्यामध्ये मेन्शन सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. सो फिनॉमिनिकल याच्यामध्ये बरोबर आहे ना, सो त्याच्याकडे ते बघताय त्याच्यामध्ये बघा. सो इथे दिलेलेच आहे कल्टिवेशन अप्रोच डायलेक्ट इन द लेक्सिकल ग्रॅमॅटिकल अँड द डेलिबरेट. सो फीचर्स हॅज बीन सेल्फ इम्पोज टास्क ऑफ मेनी पर्सन्स विलिंग टू बेटर देमसेल्फ. ओके, सो रिडिक्युलेट अनकाइंड रिडिक्युलेट पर्सन्स फिलिंग द देमसेल्फ सोर्स ऑफ देअर सोशल स्टेटस बरोबर आहे ना. सो ती कॉमेडी आहे त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, अपार्ट ऑल द पर्सन डिसाइड्स मुव्हिंग अप इन द स्केल्स लर्न व्हॉट वर्ड यूज अँड व्हॉट अवॉइड. ओके, सो देअर न्यू पोझिशन. सो असं इथे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, सो डेलिबरेट कल्टिवेशन ऑफ द ॲप्रोप्रिएट. सो इथे उल्लेखित केलेली आहे ती गोष्ट.
सो म्हणून इथे उत्तर काय येणार, पीपल हू ट्राय टू बेटर देमसेल्फ बाय अप्रोप्रिएटिंग देअर लँग्वेज इन इट्स फिनॉनॉमिकल ग्रॅमॅटिकल अँड व्होकॅब्युलरी फीचर्स. म्हणून 47 उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 2. सो 47 आन्सर ऑप्शन नंबर 2. देन चूज द करेक्ट ऑप्शन. इलिझा डिलॉइट्स एक्झाम्पल गिवन टू एक्सप्लेन. सो इलिझा डिलॉइट जे आहे त्याचं एक्झाम्पल जे आहे ते का दिलेलं आहे इथे इलिझा डिलॉइटचं मग रेफरन्स कुठे आलेला आहे बघा, या इथेच आला होता इलिझा डिलॉइट. त्यांनी मेन्शन केलेलं होतं की जॉर्ज बर्नार्ड शॉच्या पॅग्मेलियन या एका कॉमेडी याच्यामध्ये व्हॉट सबसिक्वेंट फिल्म ॲडॉप्टेशन टर्म्स इलिझा डिलॉइट नीड टू अनलर्न हर नेटिव्ह कुकनी इफ शी. तर तिचं जे आहे तिचं सध्याचं जे काही ते नेटिव्ह जी काही तिची डायलेक्ट आहे किंवा भाषा आहे ती तुम्हाला ते म्हणतो की तिला काय करावं लागेल, चेंज करावी लागेल किंवा काय बदलावी लागेल जर तिला, आणि एक स्टँडर्ड लँग्वेज शिकावी लागेल जर तिला काय वरती सोशल स्किलमध्ये वरती जावं लागेल. ओके. कल्चरली अँड सबसिक्वेंटली डिटरमाइन द टॅबूज प्ले एन इम्पॉर्टंट रोल in this, and the person desired of moving up or down in the social skills have to learn what. Okay, so आणि ते मध्ये अप अँड डाऊन जाताना मला ते हे झालं पाहिजे. तर मिनिंग ऑफ टॅबूज. सो टॅबूचा अर्थ काय आहे, काय निषिद्ध गोष्टी याचा अर्थ समजण्यासाठी इलिझा डिलॉइटचं एक्झाम्पल होतं का, नाही. हाऊ कॉमेडी वुमन और तिच्या आजूबाजूला कशी कॉमेडी वुमन केलेली होती, कशा प्रकारे हास्य तिच्या आजूबाजूला झळकत होतं हे सांगण्यासाठी त्यांनी इथे केलेलं आहे का. सो हे सुद्धा होणार नाही की हाऊ कॉमेडी वुमन अराउंड हर. सो हे सुद्धा म्हणता येणार नाही. अगेन हाऊ लँग्वेज प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन मुव्हिंग अप और डाऊन इन द सोशल स्केल. येस, इलिझा डिलॉइटचं एक्झाम्पल्स त्यांनी त्यासाठी दिलेलं आहे की भाषेचं महत्त्व काय आहे. सो जेव्हा आपण सोशल स्केलमधनं एखाद्या वेळेस वरती जातो किंवा खाली येतो, सो त्या केसमध्ये मुव्हिंग अप किंवा सोशल स्केलमध्ये जाण्यासाठी सो लँग्वेज जी आहे किंवा जी काही भाषा आहे ती काय इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ओके. आणि याच्यासाठीच काय इलिझा डिलॉइटचं एक्झाम्पल दिलेलं होतं. हाऊ गुड लँग्वेज इज नेसेसरी टू बी एक्सेप्टेड इन हायर सोसायटी. सो चांगली भाषा बरोबर ना सोसायटीमध्ये एक्सेप्ट करण्यासाठी, बरोबर. सो हायर सोसायटी जी आहे बरोबर ना, सो त्याच्यामध्ये एक्सेप्टेड बनण्यासाठी. ओके. तुम्हाला हायर सोसायटीमध्ये काय स्थान मिळण्यासाठी कशा प्रकारे चांगली भाषा जी आहे ती स्टँडर्ड भाषा येणं गरजेचं आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी काय इलिझा डिलॉइटचं एक्झाम्पल दिलेलं होतं. सो म्हणून इथे उत्तर करणार ए आणि बी येणार नाही, सी आणि डी बरोबर येतील. सो 48चं उत्तर करणार पर्याय क्रमांक 4. सो 48 आन्सर ऑप्शन नंबर 4 सी अँड डी. हां. मॅच द फॉलोइंग. ओके. सो या गोष्टीला काय करा, मॅच करा, मॅच द फॉलोइंग. सो व्हॉट इज, सो या शब्दाचा अर्थ काय, कुकनी. सो कुकनी मीन्स व्हॉट, कुकनी. आता हे सगळं याच्यामध्ये मग आता याच्यात काय जायचं की काय, आता कुकनी थोडा अवघड शब्द आहे शोधायसाठी बरोबर आहे. सो त्यापेक्षा बेटर वे जर तुम्ही बघितलं तर टॅबूज. टॅबूज म्हणजे काय, निषिद्ध गोष्टी. टॅबूज म्हणजे काय, निषिद्ध गोष्टी. सो निषिद्ध गोष्टी म्हणजेच काय, प्रोहिबिटेड वर्ड्स. सो म्हणून डीचं उत्तर काय असेल, 1 असेल. अशा प्रकारे जायचं. मग डीचं उत्तर 1 एक तर याच्यामध्ये की म्हणजे पर्याय क्रमांक एक तर 1 उत्तर असेल किंवा काय असेल 4 असेल. आणखी आपल्याला काय भेटतंय, शब्दच आहे अकल्चरेशन. अकल्चरेशन म्हणजे कल्चर आहे आणि अकल्चरेशन म्हणजे काय, कल्चर्स मिक्सअप होणं. सो मिक्सिंग ऑफ कल्चरचा जो काही कन्सेप्ट आहे बरोबर आहे ना, सो त्यालाच आपण काय म्हणतो, अकल्चरेशन म्हणतो बरोबर ना. सो मल्टीकल्चरलिझम ज्याला आपण म्हणतो किंवा काय अकल्चरेशन. ओके. ही याला ही टर्म आहे किंवा याला दुसरी टर्म आहे मल्टीकल्चरलिझम. सो अगेन अकल्चरेशन म्हणजे काय, मिक्सिंग ऑफ कल्चर यालाच आपण म्हणणार. सो आता बीचं उत्तर काय होणार 5. ओके. सो आता डीचं आपण बघितलं 1 किंवा बीचं काय 5 आहे. सो इथे पण आहे आणि इथे पण आहे. ओके. सो सॉरी पण इथे आहे का, नाही आहे. हां. देन अगेन हायराकीज. हायराकीज म्हणजे तुम्हाला माहिती नाही, हायराकी म्हणजे एकानंतर वरती एक असणं म्हणजे सिस्टीम ऑफ लेवल. सो हायराकी सी म्हणजे काय 4. सो सी म्हणजे 4 कशामध्ये, याच्यामध्ये याच्यामध्ये येतं, हे तर होऊ शकत नाही बरोबर ना. सो याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये. सो म्हणून तुमचं आता याच्यामध्ये 1 किंवा 4मध्ये आपण अडलो होतो तर तुमचं उत्तर काय राहणार, पर्याय क्रमांक 1 राहील. ओके. आणि मग इथे बघितलं तर कुकनी. कुकनी म्हणजे काय, कोकणी म्हणजे डायलेक्ट. सो कोकणी काय आहे, एक डायलेक्ट आहे. सो डायलेक्ट, कोकणीचा अर्थ डायलेक्ट होतो, लोकल लँग्वेज ज्याला आपण म्हणतो. सो एचं काय 3, कोकणी म्हणजे डायलेक्ट. बी अकल्चरेशन म्हणजे काय, मिक्सिंग ऑफ कल्चर 5. सो बी काय, मिक्सिंग ऑफ कल्चर. देन सी हायराकी. हायराकी म्हणजे काय, सो सिस्टीम ऑफ लेवल्स बरोबर. सो लेवल ऑफ सिस्टीम जे हायराकी. सो दॅट इज ऑर सिस्टीम ऑफ लेवल्स. ओके. तर सीचं काय 3. हां. टॅबूज. टॅबूज म्हणजे काय, प्रोहिबिट केलेले वर्ड्स. ओके. सो प्रोहिबिटेड वर्ड्स त्याला आपण काय म्हणतो, टॅबू म्हणतो बरोबर. सो टॅबूज इज प्रोहिबिशन. ओके. सो प्रोहिबिट केलेले शब्द जे आहेत, सो जे निषिद्ध गोष्टी आहेत. आणि मॅनिफेस्टेशन. ओके. सो आणि ई काय, मॅनिफेस्टेशन. सो मॅनिफेस्टेशन इज व्हॉट म्हणजे क्लिअरली सीन. सो स्पष्टपणे बघता येतं, दॅट इज अन मॅनिफेस्टेशन ऑफ दिस व्हॉट, स्पष्टपणे
बघता येणाऱ्या गोष्टी म्हणजेच त्याला म्हणतो आपण मॅनिफेस्टेशन. सो म्हणून 49चं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 1. सो 49चं उत्तर पर्याय क्रमांक 1. देन विच ऑफ द गिवन स्टेटमेंट ट्रू इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द पॅसेज. सो परिच्छेदाच्या याच्यामध्ये पुढील कोणते विधान काय आहेत योग्य आहे. सो विच ऑफ द गिवन स्टेटमेंट्स आर करेक्ट इन द गिवन कॉन्टेक्स्ट ऑफ द पॅसेज. ॲनिमल लर्न थ्रू द इमिटेशन बट नॉट द ह्युमन बिईंग्स. सो ॲनिमल इमिटेशनच्या थ्रू लर्न करतात हे बरोबर आहे, परंतु ह्युमन बिईंग्स हे इमिटेशनच्या थ्रू लर्न करत नाहीत. बट ह्युमन बिईंग्स नॉट ह्युमन बिईंग्स असं आपण म्हणू शकत नाही. इथपर्यंत पहिलं बरोबर आहे की ॲनिमल इमिटेशनच्या थ्रू लर्न करतात, बरोबर आहे, पण ते ह्युमन बिईंग्स इमिटेशनच्या थ्रू वर्क करत नाहीत, इंट्युशन थ्रू वर्क करणे हे म्हणता येणार नाही. म्हणून ए का होणार? चुकीचं होणार. लँग्वेज डज नॉट रिफ्लेक्ट द कल्चर. सो तुमची भाषा जी आहे ती तुमचं कल्चर काय रिफ्लेक्ट करत नाही, हे पण काय चुकीचं आहे. उलट तो काय म्हणतो, इथे जर का तुम्ही पॅसेजमध्ये गेलात तर त्या पॅसेजमध्ये काय सांगितलेलं आहे, लँग्वेज काय करतं. सो ट्रान्समिटेड लार्जली थ्रू द, जर का तुम्ही त्यांनी मेन्शन केलेलं आहे इथे काय आहे, language is transmitted as a part of culture. It is no sin less true that the culture is a whole transmitted as a largely through the language. So language ही कल्चरच्या थ्रू तुमची काय होते, ट्रान्सफर होते. एका याच्यात दुसऱ्या याच्यामध्ये काय कल्चरच्या थ्रूच ती काय होते, जाते. पण ऑन द वे सेम वे तो अदर वे म्हणतोय की एका प्रकारे कल्चर सुद्धा काय होतं, लँग्वेजच्या थ्रू काय होतं, ट्रान्समिट होतं, असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे, बरोबर आहे ना. हां, सो मग ते त्याच्या थ्रू ट्रान्समिट होतं. सो ॲनिमल लर्न थ्रू द लिमिटेशन बट नॉट द ह्युमन बिईंग्स. ओके, हां. So but animal what? So through the limitation but not the human beings. Okay. So it's language does not reflect the culture. So language जी आहे ती काय रिफ्लेक्ट करत नाही, कल्चर रिफ्लेक्ट करत नाही, हे पण काय चुकीचं होतं, कारण लँग्वेज कल्चर रिफ्लेक्ट करते. वी हॅव हिस्ट्री बिकॉज ऑफ लँग्वेज ओनली. येस, त्यांनी मेन्शन केलेलं आहे ही गोष्ट. जर का तुम्ही बघितली तर बघा इथे तो काय म्हणतो इथे. ओके, सो humankind has a history, बघा, so far explicitly taught. Okay, in fact that humankind has history in the sense that animal do not have entirely on the result of language. बरोबर आहे ना. सो म्हणजेच काय की इन जनरल आज ॲनिमलला हिस्ट्री नाही, इतिहास नाही आहे. कारण काय, कारण तो बोलू शकत नाही, बरं त्याला लँग्वेज नाही, पण माणसाला काय लँग्वेज आहे, बरोबर आहे, आणि म्हणून त्याला हिस्ट्री. म्हणजेच काय, सो आज वी हॅव हिस्ट्री बिकॉज ऑफ लँग्वेज ओनली. सो आपल्याला हिस्ट्री आहे ते कशामध्ये आहे, सो लँग्वेजच्या याच्यामध्येच आहे. ओके, सो म्हणून सी काय होणार, बरोबर होईल. ओके, हां. देन डी बघा, पीपल लर्न स्टँडर्ड लँग्वेज इन द होप दॅट दे कॅन गो अप इन अ सोशल स्केल. पीपल लोक या आशेने हे भाषा शिकतात की ते चांगली भाषा शिकल्यानंतर काय होतील, सोशल सामाजिकरित्या त्या काय होतील, सो बेटर होतील आणि सोशल स्किल्समध्ये ते काय जातील, वरती जातील. तर हे पण काय होईल, बरोबर होईल. इमिग्रंट्स इन US डू नॉट लर्न इंग्लिश. सो इमिग्रंट जे आहेत US मध्ये ते इंग्लिश लर्न करत नाहीत, असं म्हणतील का रे. उलट त्यांनी तिथे आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपण जे काही नवीन लँडमध्ये आलेलो आहे, ती जी आपली नवीन होमलँड आहे, तिथे इंग्लिश शिकणं काय गरजेचं आहे, म्हणून तिथे लोकांनी काय शिकलं, इंग्लिश शिकलं. म्हणून पीपल इमिग्रंट्स इन US हे इंग्लिश शिकत नाही, असं म्हणतील का, पहिले त्यांनी इंग्लिश शिकली कारण ती कॉमन लँग्वेज होती, बरोबर आहे. सो म्हणून त्यांनी इंग्लिश शिकले नाही असं आपण कोणतंही भाष्य त्याच्यामध्ये करू शकत नाही. म्हणून इथे सी आणि डी हे काय येतील, बरोबर येतील. ओके, पण आणखी याच्या आपले एक आणखी ऑप्शन राहिलेलं आहे याच्यामध्ये. सो दॅट इज रिमेनिंग ऑप्शन, दॅट ऑप्शन नंबर ई. हे ऑप्शन नंबर ई आपण बघूयात. द थर्ड जनरेशन ऑफ इमिग्रंट वॉन्ट टू बी टच विथ द देअर फोरफादर्स लँग्वेज. सो तिसरी जनरेशन जी इमिग्रंटची लास्ट लाईन असेल. सो बघा इथे, द थर्ड जनरेशन ऑफ इमिग्रंट्स मॅनिफेस्टेशन कन्सर्न टू विथ द कॉन्टॅक्ट अगेन विथ द अँसेस्ट्रल लँग्वेज. बरोबर आहे. अँसेस्ट्रल लँग्वेज म्हणजेच काय, फोरफादर्स लँग्वेज, बरोबर आहे ना. सो इथे काय, फोरफादर्स लँग्वेज म्हणजे अँसेस्ट्रल लँग्वेज. सो इन द थर्ड जनरेशन जी आहे ती टचमध्ये राहू इच्छिते त्यांच्या अँसेस्ट्रलच्या लँग्वेजच्या, करेक्ट. सो सी डी आणि काय, सो सी डी आणि एफ. सो सी डी आणि एफ म्हणून तुमचं उत्तर काय येणार इथे, पर्याय क्रमांक 5 होईल. सो क्वेश्चन नंबर 50 आन्सर ऑप्शन नंबर 1. सो इथे बघा, सो 46, 47, 48, 49 आणि 50 हे 5 प्रश्न आहेत. सो 46चा प्रश्नाचं उत्तर काय, 3, 46 इज 3, 47 इज वॉट 2, अगेन 48 इज 4, 49 1 आणि 50 इज 1. सो 50चं पण काय 1. सो अशा प्रकारे इन जनरल जर का आपले हे काय 5 प्रश्न आहेत हे आपण बघितलेले. सो अशा प्रकारे आपले आयोगाचे आलेले सगळे पॅसेज, एकूण एक इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचा पॅसेज आपण सॉल्व केलेला आहे. आता येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न बघूयात. पण ते जे काही इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न असतील हे सिम्पल बेन्समध्ये म्हणायचं झालं तर आता आयोगाचे सगळे संपलेत. आपण हे मी फ्रेम केलेले असतील. मी तुम्हाला रोज शीट पाठवणार आहे आणि नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला ते काय करायचे, सो येताना सॉल्व करून आणायचे आहे. सो अशा प्रकारे आपलं हे पूर्ण फॉर्मॅट चालणार आहे. ओके, सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.
ओके, सो अशा प्रकारे आपलं हे लेक्चर आत्ता झालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.